ज्या दिवशी तुझ्या नवऱ्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं ना, त्याच दिवशी खरं तर तुम्हा दोघांना संपायला हवं होतं. आम्हाला नव्हतं माहित तू इतकी विचारी नागिण असशील म्हणून. त्याच विषारी नागिणीच्या शेपटावर पाय दिला. चूक झाली आमची. शेपटावर नाही, डोक्यावर पाय द्यायला हवा होता, ठेचायला हवा होता. तुम्हाला ते आजही शक्य नाहीये रणवीर, कारण दगडाखाली तुमचे हात सापडले, माझं. नताशा, तू आमच्या संयमाचा अंत पाहतेस. आतापर्यंत जेवढा त्रास तू दिलास तो आम्ही मुकाटपणे सहन केलेला आहे. देवयानीच्या अपघाताचा खपर आमच्याच डोक्यावर फोडलं गेलं तरी आम्ही गप्पच होतो. आमच्या अपरोक्ष तुझ्या नवऱ्याला आमच्या घरात आणून बसवलं तरी आम्ही काय बोललो नाही. आमच्याकडून पैसे लाटण्याचा प्रयत्न केलास तरी आम्ही हरकत घेतली नाही. प्रत्येक वेळेस तू आम्हाला फसवत आलीस आणि हे समजत असूनही आम्ही फसत गेलो. कारण आमचा समज होता की तुझ्या पोटातलं बाळ आमचं आहे, ते बाळ आमचं नाही हे समजल्यावरही आम्ही तुला माफ केलं. तरीही तू आम्हाला त्रास देत राहिलीस. आमच्या संयमाला तू कमजोरी समजत राहिलीस. मी जे काही केलं ते माझ्या नवऱ्याला वाचवण्यासाठी. त्याला पोलिसांच्या ताब्यात देऊन तुम्ही चांगलं नाही केलं. यासाठी मी तुम्हाला कधीही माफ करू शकत नाही. ज्या दिवशी मी तुम्हाला आयुष्यातून उठवेन त्या दिवशी मी शांत. तू आम्हाला आयुष्यातून उठवणार आणि तेही तुझ्या त्या फ्रॉड नवऱ्यासाठी. तो फ्रॉड असला तरी नामर्द नाही. माझ्या नवऱ्याचं बाळ माझ्या पोटात आहे. तू तर बापही होऊ शकत नाहीस. तो फ्रॉड असला तरी पुरुष आहे. पुरुष. मला गर्व आहे की मी एका पुरुषासोबत राहते. तू षंड आहेस. षंड. नताशा, तू षंड आहेस. षंड आहेस. तू षंड आहेस. षंड आहेस. सर, मला असं वाटतंय की नताशा व्यतिरिक्त
अजूनही कोणीतरी ह्या घरात येऊन गेलाय. कशावरून? सर हे काय? यू आर राईट. पण मला असं वाटतं की कदाचित नताशानेच तिच्या घराची अशी अवस्था केली असेल. सर तुम्ही म्हणता ते खरं असेलही, पण आपण इथे आल्याची चाहूल कदाचित नताशाला आधीच लागली असेल, म्हणून ती हे घर सोडून निघून गेली. मागचा दरवाजा उघडा आहे सर. ओ नो. पण जाऊन जाऊन जाणार कुठं? एक दिवस नक्कीच सापडेल. देवयानी, काय झालं? काय म्हणाले तुझ्या घरचे? तुझा निर्णय त्याने मान्य केला? केला, पण खूप धक्का बसला ऐकल्यावर. आई तर ऐकायला तयारच नव्हती. मी आणि काकाने खूप समजावून सांगितलं, तेव्हा कुठे जाऊन तिला पटलं. आणि साक्षी? साक्षी नव्हती, पोलीस स्टेशनमध्ये होती. फोन केला होता तिने. नताशाचं काही कळलं तिला? शोध लागला? नाही अजून, पण शोध घेत आहेत. ज्या दिवशी नताशा आमच्या समोर येईल ना देवयानी, तो दिवस तिच्या आयुष्यातला शेवटचा दिवस असेल. म्हणजे प्लीज, तू असं काही करणार नाहीयेस. तिला शिक्षा देण्यासाठी पोलीस आहेत, ते शोधतायत तिला. कायदा जी काही शिक्षा देणार आहे तिला, ती तिच्यासाठी खूप कमी असणार. एवढं सगळं घडल्यावरही ती मोकाट आहे ना, जिवंत आहे, याचंच आम्हाला वाईट वाटतंय. पण आमच्या समोर नाही राहणार जिवंत ती. एकदा ती आमच्या समोर येऊ दे. काय करणार आहेस तू? गोळी घालणार तिला आम्ही. आणि एका गोळीने आमचं समाधान झालं नाही ना, तर अख्खी बंदूक रिकामी करू तिच्या डोक्यात. तू असं काही करणार नाहीयेस. आम्ही असंच करणार आहोत, कारण तिला जे काय करायचं ना ते तिचं करून झालंय, आणि ते आम्ही भोगलंय. तू भोगलायस, आणि आता आम्हाला आमच्या जीवाची सुद्धा पर्वा नाही. मला आहे, तुझ्या जीवाची पर्वा मला आहे. कारण तुला काय झालं ना, तर मी सहन नाही करू शकणार. आपण पुरावे शोधू. साक्षी, मी जरा वर बघतो. येस सर. ज्या दिवशी नताशा आमच्या समोर येईल ना देवयानी, तो दिवस तिच्या आयुष्यातला शेवटचा दिवस असेल. कायदा जी काही शिक्षा देणार आहे तिला,
ती तिच्यासाठी खूप कमी असणं. एवढं सगळं घडल्यावरही ती मोकाट आहे ना, जिवंत आहे, याचंच आम्हाला वाईट वाटतंय. तिला जे काय करायचं ना ते तिचं करून झालंय आणि ते आम्ही भोगलंय, तू भोगलायस, आणि आता आम्हाला आमच्या जीवाची सुद्धा पर्वा नाही. विक्रम, विक्रम, कुठे गेला? विक्रम, 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 काय झालं देवयानी, झोपली नाहीस अजून? झोपलेच होते साईमा, पण मी विक्रमला शोधतेय. साईमा कुठेच नाहीये तो. मी बेडरूम मध्ये शोधलं, हॉल मध्ये शोधलं, सगळ्या घरात शोधलं. इथे आला होता का? नाही. नाही. मग एवढ्या रात्री कुठे गेला असेल? अगं आदित्य राजे इथेच असतील, फोन करून बघ ना. हा, हो बघते मी फोन करून. कुठे गेले असतील आदित्य राजे इतक्या रात्री? साईमा, विक्रम फोन घरीच विसरलाय. मग ते इथेच जवळपास कुठेतरी गेले असतील. कुठे? हे काय, तुम्ही दोघी जागाच? कुठे गेला होतास तू? सांगूनही गेला नाहीस. आदित्य राजे, आम्ही दोघी तुमचीच वाट बघत होतो. आम्हाला काळजी वाटत होती आणि फोनही घरीच विसरून गेलात तुम्ही. सहजच बाहेर गेलो होतो साईमा, कुठल्या कामासाठी गेलो नव्हतो. सहज? एवढ्या रात्री असं काय काम होतं? झोप येत नव्हती आम्हाला. खूप प्रयत्न करत होतो पण नव्हती लागत. बस खास काही कारण नाही. तुमची तब्येत ठीक आहे ना आदित्य राजे? आमच्या तब्येतीला काही झालं नाही साईमा. तब्येत बरी आमची, फक्त घरात बसून आम्हाला जरा अस्वस्थ वाटत होतं म्हणून आम्ही मोकळ्या हवेत गेलो होतो. खरं सांगतोयस? तू काहीतरी लपवतोयस. लपवण्यासारखं काय? आणि रात्री बाहेर आमचं असं काय काम असतं? तुमचं मन अस्वस्थ काय हे आम्हाला माहिती आहे. आपलं मूल दुसऱ्याला देण्यासाठी मन किती खंबीर असावं लागतं याची आम्हाला कल्पना आहे आदित्य राजे. कदाचित तुम्ही म्हणता तसंच असेल साहेब.
आणि देवयानी इतकं आमचं मन खंबीर नाही, म्हणूनही आम्हाला बेचैन वाटत असेल. आदित्यराजे, तुम्हा दोघांचा त्याग खूप मोठा आहे आणि हे तेच समजू शकतात जे स्वतः आई वडील असतात. हे सुख सध्या तरी आमच्या नशिबात नाही. असं म्हणू नका. रात्र खूप झाली, या तुम्ही. खरं सांग, कुठे गेला होतास? मोकळ्या हवेत गेलो होतो बाहेर चक्कर मारायला. या आधी तर कधी असा गेला नव्हतास. काय प्रॉब्लेम आहे तुझा? काय इश्यू काय करतेस या गोष्टीचा? आम्ही सांगतो या गोष्टीवर विश्वास नाही तुझा? खोटं बोलतोय आम्ही? तसं नाही म्हणत आहे मी. शंका आली म्हणून विचारलं. तू नीट जेवलाही नव्हतास. आम्हाला झोप येत नव्हती म्हणून आम्ही बाहेर गेलो होतो आणि भूक लागली नव्हती म्हणून आम्ही जेवलो नाही. नीट जेवला नाहीस ना, म्हणून झोप येत नसेल. मी तुझ्यासाठी ज्यूस घेऊन येते. आम्हाला नकोय काही, आम्हाला भूक नाहीये. ज्यूस पिऊन झोप ना. अरे आम्हाला नाहीये भूक. आम्हाला जरा शांत बसू देत ना. ऐक ना माझं. मी येते. हा खानोलकर, एक काम करा, या केसमध्ये उद्या तारीख घ्या. नाही, उद्या सकाळी मला नाही येता येणार. पाणी एक आण महत्त्वाचं जरा. काम आहे. हो ना, मेडिकल ग्राउंडवर करूया. ओके 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 बर. काय मजा आली माहिती. आज खूप मस्त झाला इव्हेंट. सारखे असे इव्हेंट छान छान व्हायला हवेत. मजा येईल. मी काय म्हणतो मीरा, काल मी डॉक्टर देशपांडेंशी बोललोय. विथ वेल नोन सायकॅट्रिस्ट अक्रॉस द वर्ल्ड. माझे मित्र आहेत ते. मी त्यांना केतकीचा प्रॉब्लेम सांगितला. ते मला म्हणाले की काळजी करण्याचं काही कारण नाही, पण एकदा तिला दाखवून घ्या. मला वाटतं उद्या सकाळी आपण तिला घेऊन जाऊया. नाही, मला पटतंय तुझं म्हणणं, पण आय डोंट थिंक ती तयार होईल या सगळ्यासाठी. म्हणजे तिला समजावणं हा खूप मोठा प्रश्न आहे आपल्यासमोर. नाही, ते आहेच, पण काही झालं तरी आपल्याला तिला समजावावं लागेल. कारण तिचं हे जे बिहेवियर आहे ना, ते आपल्याला फार काळ इग्नोर नाही करता येणार. तिचा जो काही प्रॉब्लेम आहे किंवा असेल तो लवकरात लवकर सॉल्व्ह झाला पाहिजे. मला वाटतं आपण डॉक्टर देशपांडेची ट्रीटमेंट घेऊया. ठीक आहे, मग मी उद्या बोलून बघते तिच्याशी काय म्हणते. गुड गुड. आणि एक काम कर, पुढच्या आठवड्याभरातले तुझे इव्हेंट्स काय कॅन्सल करता येतील? मी जरा आराम करू. मला जाम मी दमले. नाही नाही, आपल्याला आले मी जरा. ओके, बाय. खानोलकर, किती वेळा फोन करणार आहात? नाही नाही, तारीख घ्या हो तुम्ही. तारीख घ्या. किती वेळ वाट बघतोय आम्ही आपली. काय झालं? भेटली नताशा तुम्हाला? आल्या आल्या प्रश्नांचा बडीमार करू नका. आम्ही खूप दमलो आहोत. तुम्ही घरात येईपर्यंत जीवात जीव नव्हता आमच्या. काळजी वाटते आम्हाला तुमची. तुम्ही असे शांत राहिलात ना की खूप टेन्शन येतं आम्हाला. प्लीज सांगा, भेटली की नाही नताशा तुम्हाला? नाही भेटली नताशा. आमच्या माणसाने तिला आलेली पाहिली, पण आम्ही जाईपर्यंत ती पळून गेली होती. मग तुम्ही तिला शोधण्याचा प्रयत्न नाही केला? आम्ही तुम्हाला सांगितलं ना, काय करायचं ते ठरवायला आम्ही जिवंत आहोत. जाऊन झोपा आता.